तिकडे चंद्रपूर जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आता पुन्हा एकदा पावसानं उघडीप घेतली आहे. त्यामुळे शेतातील कोवळी पिकं करपू लागलेत. शेतकरी चिंतेत आहे आणि पिकं वाचवण्यासाठी अनेक शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत आहेत. काही ठिकाणी बांधावरून मोटार सुरू आहे आणि अशा प्रकारे दिवस रात्र पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळेही आकाशाकडे लागले. लवकर पाऊस न झाला तर खरीप पिकांवर मोठं संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. गेल्या 5 तारखेपासून पावसाचा अखंड आहे, परंतु निगा तुषार सिंचनाच्या माध्यमातून राखली जात आहे. कारण कोवळं पीक जगवण्याचा सध्या सगळ्या शेतकऱ्यांचा मानस असून हा सर्व प्रयत्न आता आपल्या स्तरावर चालू आहे शेतकऱ्यांचा. आता जर 2 ते 3 दिवसात पाऊस नाही आला तर काय स्थिती राहील? 2 ते 3 दिवस पाऊस नाही जर आला तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर निश्चित ओढेल आणि शेतकरी यामुळे खूप चिंतेत आहे. आता ठीक आहे, तुमच्याकडे सिंचनाची सोय आहे, मात्र ज्यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे त्यांना काय? हो, सिंचनाची सुविधा आहे, तिथं काहीतरी प्रयत्न करून कोवळी पिकं जगवू शकतो. परंतु ज्यांच्याकडे ही व्यवस्था नाही ते तर काही यासाठी काही करू शकणार नाही, कारण सगळे निसर्गावर अवलंबून आहे.